मऊ चिराईल हे हातसर जवळचं एक साधं गाव. शेतकऱ्यांचं आणि मेहनतकऱ्यांचं हे गाव. या गावात राहत होती 28 वर्षे पिंकी शर्मा. शेतकरी पती असं तिचं साधं कुटुंब होतं. मोठा मुलगा 10 वर्षांचा आणि एक छोटी मुलगी केवळ 6 वर्षांची निरागस चिमुरडी. ही चिमुरडी गावात सर्वांना प्रिय होती. तिचं हसणं खेळणं, अंगणात गाणी म्हणणं सर्वांच्या नजरेत गोंडस होतं. पण अचानक एके दिवशी गाव हादरलं ते या चिमुरडीच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने. त्या एका संध्याकाळी घरात गोंधळ माजला. चिमुरडी अचानक गायब झाली. तिची आई म्हणाली कदाचित बाहेर खेळायला गेली असेल, पण तासनतास झाली ती कुठेच नव्हती. गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. कुणी शेतात पाहिलं, कुणी शेजारच्या घरात, तर कुणी विहिरीभोवती टॉर्च लावून पाहिलं, पण मुलीचा काहीच पत्ता लागेना. मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. पहिली नजर घरावरच गेली, कारण बहुतांश वेळा गायब होण्याचे धागे घरातच असतात. घरात चौकशी होत असताना पिंकीच्या हातावर एक विचित्र जखम दिसली. जणू कोणी जोरात चावलं होतं. पोलिसांनी विचारलं तेव्हा ती म्हणाली स्वयंपाक करताना भाजले. पण पोलिसांना तिचं उत्तर काही पटलं नव्हतं, कारण जखम तर भाजल्यासारखी नव्हती, ती तर दातांनी चावल्यासारखी वाटत होती. त्याचवेळी शेजारचे काही लोक म्हणाले पिंकीच्या घरात एक तरुण मुलगा ये जा करताना दिसतो. अवघ्या 17-18 वर्षांचा असावा तो. शेजाऱ्यांच्या बोलण्यावरून पोलिसांचा संशय अजूनच वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम वाढली. गावाच्या शेवटी असलेल्या जुन्या विहिरीत काहीतरी पोत्यासारखं तरंगताना दिसलं. पोलिसांनी ते लगेचच बाहेर काढलं. सर्व गावकऱ्यांच्या नजरा त्या पोत्यावर खेळल्या. पोत्याचं तोंड उघडलं आणि आत होती ती हरवलेली चिमुरडी, अगदी निश्चित अवस्थेत पडलेली. त्या मुलीची ती अवस्था पाहून संपूर्ण गावावर जणू आकाश कोसळलं. मुलीची अवस्था पाहून तिची आई रडत होती, पण तिच्या डोळ्यातील दुःखाचा भाव काहीतरी खोटा वाटत होता. शवविच्छेदनात स्पष्ट झालं की मुलीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला होता. म्हणजे हा अपघात नव्हता. आता प्रश्न होता की त्या चिमुरडीचं कोणाशी वैर होतं आणि तिला कोणी मारलं असेल. पोलिसांनी पुन्हा घरच्यांना विचारलं. ज्या दिवशी ती चिमुरडी बेपत्ता झाली तेव्हा वडिलांनी बाकी घरातील मंडळी त्या दिवशी गावात नव्हते. फक्त तिची आई पिंकीच घरात होती आणि शेजाऱ्यांनी सांगितलेला तो 17 वर्षांचा मुलगा. पोलिसांनी त्या मुलाला पकडलं. आधी तो घाबरला, नंतर हळूहळू सत्य बाहेर आलं. त्या मुलाने अखेर सत्य कबूल केलं. हो, मी पिंकीसोबत होतो. तिचा पती आणि सासरचे बाहेर होते, म्हणून तिनं मला बोलावलं होतं. आम्ही दोघं एकत्र होतो. पण अचानक तिची छोटी मुलगी आत आली. तिने आम्हा दोघांना एकत्र असताना पाहिलं आणि ती म्हणाली मी बाबांना सगळं सांगणार. तिचं बोलणं ऐकून आम्हा दोघांना भीती वाटली. पिंकी तर फारच घाबरली. मुलगी खोलीतून बाहेर पडणार तोच आम्ही तिला पकडलं आणि गळा दाबला आणि काही क्षणात संपूर्ण खोलीत शांतता पसरली. मुलाचा हा थरारक जबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी पिंकीकडे पाहिलं. ती आधी नकार देत होती, पण तिच्या प्रियकराच्या कबुली जबाबानंतर तीही कोसळली आणि रडतच म्हणाली, हो, हे सगळं मी घडवून आणलं. माझ्या चुकीमुळे माझं सत्य उघड होईल. माझी मुलगी तिच्या बाबांना तिने बघितलेलं सगळं दृश्य सांगेल या भीतीने मी माझ्याच पोटच्या मुलीला संपवलं. हे सगळं बोलत असताना पिंकीचा आवाज रडका होता, पण त्या अश्रूंमध्ये माया नव्हती, तर स्वार्थ आणि भीती होती. गावकऱ्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. एका आईनेच स्वतःच्या अनैतिक नातेसमोर येऊ नये म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलीचा जीव घेतला. हे कोणालाही मान्य होत नव्हतं. त्या निष्पाप चिमुरडीच्या शरीरावर अजूनही खुणा होत्या. तिच्या लहानशा दातांनी आईच्या हाताला घट्ट चावलेलं होतं. ती वाचण्यासाठी झगडली होती, पण शेवटी ती तिची लढाई हरली. पोलिसांनी पिंकी आणि तिच्या 17 वर्षाच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. गावात अजूनही लोक कुजबुजतात. आई म्हणजे जीवाची शिदोरी असते, पण इथे एका आईनेच स्वतःचं गुपित लपवण्यासाठी आपल्या मुलीचं आयुष्य संपवलं. या पापाला क्षमा नाही. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर एका समाजाला हादरवणारी आहे. मऊ चिराईलसारख्या साध्या गावात घडलेली ही घटना आपल्याला एक वेगळंच सत्य दाखवून जाते. आई म्हणजे जीवाची शिदोरी, प्रेमाचं आणि संरक्षणाचं दुसरं नाव. पण जेव्हा माणसाच्या मनावर स्वार्थ, वासना आणि भीती हवी होतात, तेव्हा तेवढं पवित्र नातंही कोलवडून जातं. एका छोट्या मुलीने आपल्या निरागस डोळ्यांनी सत्य पाहिलं. तिला वाटलं की ती बाबांना सांगेल आणि आईला वाचवेल, पण तिच्या तोंडातून बाहेर पडणारं सत्य हेच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. आईच्या हातावर राहिलेल्या दाताच्या खुणा सांगतात की मुलगी जगण्यासाठी शेवटपर्यंत झगडली, पण अखेर ती हरली, कारण तिच्या विरोधात स्वतःचीच आई उभी होती. स्वतःच्या मुलीचा जीव घेताना पिंकी शर्मा हे विसरली होती की सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते समोर येणारच. पाप किती झाकून ठेवले तरी ते उघडे होणारच.
आईसारखं पवित्र नातंही जर वासनेच्या आणि स्वार्थाच्या गर्तेत अडकू शकलं, तर आपण सगळ्यांनी सतत स्वतःला विचारत राहायला हवं, आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत. आई म्हणजे देवता असते, पण ती देवता जेव्हा चुकीच्या प्रवृत्तीला शरण जाते तेव्हा तिच्या हातूनही अधर्म घडतो. ही घटना आपल्याला हे शिकवून जाते की आईपणाचं पवित्रत्व जपायला शिका. स्वार्थाला आणि वासनांना कधी स्वतःवर ताबा घेऊ देऊ नका. सत्य दाबू नका, कारण सत्याकडे एक अशी शक्ती आहे जी शेवटी उघड होणारच. ही घटना आपल्याला आयुष्यभर आठवण करून देईल की खरी ताकद ही प्रेमात आहे, मायेच्या नात्यात आहे, पाप झाकण्यात नाही. आणि म्हणूनच त्या निरागस चिमुरडीची आठवण आपण सगळ्यांच्या मनात कायम राहील, आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी हा एक कायमस्वरूपी इशारा म्हणून. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर एका समाजाला हादरवणारी आहे. आईच्या प्रेमाचं जे पवित्र नातं असतं, तेच नातं जेव्हा वासनेपुढे हरतं तेव्हा परिणाम किती भयानक होऊ शकतो याचं हे भीषण उदाहरण आहे. छोट्या चिमुरडीचा खून, विहिरीत टाकलेलं तिचं निश्चल शरीर आणि आईच्या हातावर राहिलेली दाताची जखम, हे सगळं आयुष्यभर गावकऱ्यांच्या मनात कोरलं गेलं.